सिडकोतील शुभम पार्क इथून महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी रॅली सुरू होती। ही रॅली महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तमनगर येथील संपर्क कार्यालयासमोर येताच दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली। आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना मशाल दाखवित अश्लील हावभाव केल्याने माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले। यात यांनी आघाडीच्या कार्यालयात जाऊन मशाल चिन्हाची तोडफोड केल्याची तक्रार आघाडीच्या भूषण भामरे यांनी दिल्याने शहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तर भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही आघाडीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली। सोमवारी दुपारी महायुतीच्या प्रचार रॅलीतून उतरून शहाणे आणि रमेश उघडे यांच्यात वाद झाला। यात उघडे यांच्या हातातील मशालीचं चिन्हच खाली पाडून त्याची तोडफोड केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटलं आहे। तर शहाणे यांच्याकडूनही आपल्यासोबत महिला कार्यकर्त्यांना बघून मशाल दाखवित अश्लील हावभाव केल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दिली। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। या ठिकाणी मुकेश शहाणे या नावाच्या ग्रस्तांनी खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केली आणि मशाल या चिन्हाचं हातातून इथून तोडफोड केली। निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी झाला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली। पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा झाली की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही। तुम्ही तुमची FIR नोंद करा, आम्ही कायदेशीर कारवाई करतो। त्याप्रमाणे आम्ही FIR नोंद केलेली आहे। कारवाई करण्याचे काम पोलिसांचं आहे। आता निश्चितपणाने पोलीस ती दक्षता घेतील आणि संघर्ष होणार नाही अशा पद्धतीने यंत्रणा राबवतील अशी माफक अपेक्षा आहे। हातात घेणं कोणालाही न परवडणार आहे। एखाद्याला असं वाटत असेल मी कायदा घेतला म्हणून खूप तीर मारला, असं होत नाही। सामाजिक जीवनामध्ये काम करणारा मनुष्य अशा पद्धतीने वागत नाही। जनतेने निश्चितपणाने ठरवलेलं आहे की अशा लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याचं निश्चित झालेलं आहे। FIR दाखल आम्ही त्यांना सांगितलं की FIR दाखल केलेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता, तो उधळून लावलेला आहे। कालच मी माझ्या देवळालीच्या भाषणामध्ये बोललो की माझ्यावर सुद्धा हल्ला होण्याची शक्यता आहे। तर माझ्यावर न होता आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता, पण तो आज उधळून लावला आहे। कार्यालयात येऊन CCTV फुटेज ते पोलिसांना सादर केलेलं आहे आणि निश्चितपणाने पोलीस त्याची गंभीरपणे दखल घेतील आणि निवडणूक शांततेने होईल या निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे काम करतील असं बसवा। आल्यानंतर मी तिथे आलो। राज्य शासनाचे कर्मचारी एवढं जमिनीवर जाऊ नका तुम्ही। मी कुठे नाही म्हणतोय दादा, तुम्ही काय सांगता? मी नाव विचारलं, आम्ही प्रॉपर आहे, आम्हाला आमचं माहिती काय ते नका सांगू तुम्ही आम्हाला। नाव विचारलं प्रॉपर आहे, आम्ही काही आलो। किरण आहे, न्यूज टुडे, नाशिक।